मीरा, अगं मी खरंच सांगते, मी तिथे आउट हाऊस मध्ये खेचल्यासारखी निघून गेले. मीरा अगं ऐक ना, इतकी नको झालंय का मी तुला? काहीतरी बोलतेय मी, तू ऐकून सुद्धा घेत नाहीयेस माझं. माझं ऐकून घेतेस का तू? मी सांगितलेल्या गोष्टींवर विचार तरी करतेस का तू? मी सांगितलेल्या गोष्टी तुला पटल्या नाही, तू पळून गेलीस. पळून गेले? तेच सांगायचा प्रयत्न करते मी. पळून नाही गेले, कोणीतरी ओढून घेऊन गेलं मला. ताई बास, तुला माझं ऐकून घ्यायचं नसेल ना, तर यापुढे मलाही तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही. थांब मीरा, नाही काय ऐकायचंय ग तुझं? अलीकडे काही वेगळं बोलतीयस तू? तुझं सतत तेच सुरू आहे. आई कसं खोटं बोलतायत, बाबा कसे बरोबर आहेत, आणि हे मी आता हजारदा ऐकलंय. मीरा, कसला विचार करतेस मीरा? नाही ते आय नो आपल्या दोघांची सिच्युएशन सेमच आहे. तुला तुझे बाबा भेटले नाही याचं टेन्शन आलंय. मला आई घरी आली नव्हती म्हणून टेन्शन आलं होतं. पण आय टेल यू, आईचं नेचर असंच आहे. अगदी अनोळखी माणसांना मदत करायच्या आधी ना ती विचार सुद्धा करत नाही. मागे पण बऱ्याचदा असं झालंय. ती कुठेतरी निघून जाते, आम्ही घरी तिची वाट बघत बसतो. ती परत आल्यावर कळतं की कधी पोलीस स्टेशनला तर कधी हॉस्पिटलला कोणाला तरी मदत करायला गेली होती. हळूहळू सगळं कळायला लागलंय मला. या शोधाचा प्रवास आत्ता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. बाबांशी बोलता आलं नाही याचा विचार करतेस ना? तो एक काम कर, तू याविषयी आईशी बोल. फक्त आपण जे ठरवलं ते लक्षात ठेव. ती चुकीची आहे असं गृहीत धरून, असा विचार करून तिच्याशी बोलू नकोस. आलोच. सर्वेन बंधनाय आत्मा बंधनाय. दोघींच्या पायाखाली ती कुंडली का दिसली? अंबिकाचा आत्मा कवडीत कैद का झाला नाही? याचा कुंडलीशी काही संबंध आहे का? मार्जारी, तूच सांगू शकतेस. बोल बोल, याचा काय अर्थ आहे? काय अर्थ आहे याचा? आई, अथर्व ये. तू ठीक आहेस? हो, सॉरी, मी मगाशी विचारायचं राहून गेलं. मीराचे बाबा भेटले का? नाही. मग आता? सो आई, मीच तिला सांगितलं तुझ्याशी बोलायला, तुला विचारायला तेव्हा काय झालं होतं ते. तुला चालेल ना? बोलेन ना. तिच्या मनातल्या शंका दूर होणार असतील तर बोलेन. आय नो आई, त्याच गोष्टींचा विचार करून त्याच गोष्टी परत परत आठवून तुला त्रास होत असेल.
पण घरात जे काही चालू आहे ते सॉर्ट होणं खूप खूप महत्वाचं आहे. आय नो तू कोऑपरेट करशीलच, पण तिच्या बोलण्याचा काही चुकीचा अर्थ काढू नकोस. तू काळजी करू नकोस अथर्व, मी सगळं नीट करेन. एकदा चूक झाली म्हणून काय झालं, पुन्हा संधी मिळतेच. मलाही मिळेल. आधीची केलेली चूक शोधून काढेन आणि सगळं नीट करेन. तो आत्मा आई काय बोलतीयस? आधीची चूक, आत्मा काय? आत्मचिंतन आत्मचिंतन करेन मी, मग सगळं नीट होईल. मीरा, तुझ्या सासूचं खरं रूप शोधायचंय तुला, आणि हा शोधच तुझं प्रारब्ध आहे. बाबा म्हणाले म्हणजे मला आत्ता जे दिसतंय ते आईसाहेबांचं खरं रूप नाहीये. याचाच अर्थ माझा आणि आईसाहेबांचा याआधीही काहीतरी संबंध होता, आणि म्हणूनच नियतीने इथेही मला आणि आईसाहेबांना एकत्र आणलंय. आईसाहेबांचं खरं रूप शोधणं हेच माझं प्रारब्ध आहे. त्या दोघींच्या पायाखाली ती कुंडली का होती, त्याचं उत्तर ही पत्रिका बघून कळेल.